आणि आता बातमी आहे काँग्रेसच्या आंदोलनाची। याचं कारण दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर जो लाठीमार झालेला, आंदोलकांवर जो लाठीमार झालेला आणि त्यानंतर काल राहुल गांधींना ताब्यात घेण्यात आलं होतं। या सगळ्याचा निषेध करण्यात आलाय आणि काँग्रेसने राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं केलेली आहेत, ज्याच्यामध्ये अर्थातच मुंबईमध्ये आंदोलन झालं, पुण्यात आंदोलन झालंय, नागपूर, संभाजीनगरसह अनेक ठिकाणी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला। मुंबईत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत आंदोलन झालं। यावेळी काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, तर पुण्यातही काँग्रेसने आक्रमक आंदोलन केलं। तिकडे नागपूरमध्ये राजभवनासमोर राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ आंदोलन झालं। नांदेडच्या नायगावात काँग्रेसच्या वतीने तीव्र निदर्शनं आणि रास्ता रोको करण्यात आला। तर दिल्लीतल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात काँग्रेसने आंदोलनाची धार वाढवल्याचं पाहायला मिळालं। आणि एकीकडे काँग्रेस मैदानात उतरली, आंदोलन केलं, तर तिकडे भाजपने देखील काँग्रेस विरोधात आंदोलन केल्याचं बघायला मिळालं। भाजपचे प्रमुख नेते ज्याच्यामध्ये सहभागी झालेले बघायला मिळाले। टिळक भवन समोर हे आंदोलन झालं। मुंबई भाजपचे अध्यक्ष किंवा अमित साटम यावेळी सहभागी झाले। यावेळी राहुल गांधींविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली। पोलिसांनी आंदोलकांची धरपकड करत आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न केला। या देशाच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि भारतीय जनता पार्टी आणि एनडीएच्या पाठी जे आशीर्वाद दिलेत, ते आशीर्वाद यांना पचत नाहीयेत। हा देश पुढे जातोय, हा देश आर्थिक महासत्ता होतोय, हे यांना पटत नाहीये, यांना पचत नाहीये। आणि त्यामुळे या देशामध्ये अराजकता पसरवण्याच्या दृष्टिकोनातून एक कुटील डाव हे सर्वजण या ठिकाणी मिळून रचत आहेत।